अखिल वडवली सामाजिक मित्र मंडळाचं हे 7वं वर्ष आहे। या ठिकाणी आम्ही यावर्षी दरवर्षी वेगवेगळे देखावे दाखवत असतो। मागील वर्षी देखाव्याला पण आमचं प्रथम पारितोषिक भेटली अंबरनाथ म्हणून। यावर्षी आम्ही शिवचरित्र, शिवाजी महाराजांचे चरित्र दाखवत आहोत। आजकालच्या युगामध्ये जे महिलांविरुद्धात जे अत्याचार चाललेले, बलात्कार चालले, त्यांच्या विरोधात शिवाजी महाराजांची शिवनीती काय होती, शिवनीतीमध्ये प्रत्येक शिक्षेला काय मापदंड, देहदंड होता, काय शिक्षा होती, ते शिवनीतीमध्ये दाखवलेलं आहे। महिलांविषयीचे धोरण शिवरायांच्या काळात कसे होते, त्याचप्रमाणे आज शिवरायांचे पुतळे पडतात, 2 महिन्यात बांधलेले पुतळे पडतात, त्यातलं बांधकाम कौशल्य कसं होतं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हिरोजी इंदुलकर हे आजच्या सिव्हिल इंजिनियरला लाजवेल असं त्यांचं कार्य होतं। अजूनपर्यंत त्यांचे गडकिल्ले सुरक्षित आहे असं त्यांचं हिरोजी इंदुलकरांचं कार्य होतं। तर शिवनीतीमध्ये, शिवराज्यामध्ये कसंही प्रकारचा कारभार चालू होता, तो आपण या देखाव्याच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला आहे। त्याचप्रमाणे हिंदू मुस्लिम ऐक्य हे पण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। शिवाजी महाराज हे स्वतः धर्मनिरपेक्ष होते, कोणत्याही प्रकारचे जातीभेद, जातीपंथ मांडत नव्हते। प्रत्येक समाजाचे 12 पगड जाती त्यांच्या शिवरायांच्या दरबारी होत्या। तर त्याप्रमाणे शिवरायांचं चरित्र दाखवायचा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे लहान मुलांना आत्तापासूनच बालसंस्कार, शिवसंस्कार झाले, त्यांना एक शिवाजी महाराज कळतील। आता आपल्या वेळेस शिवाजी महाराज आपल्याला 4थी पासून कळाले, तोपर्यंत शिवाजी महाराजांचं पाठ्यपुस्तकात आपल्या 4थी पासून शिवाजी महाराज कळायला लागले। आजकालच्या लहान मुलं लहानपणापासूनच शिवाजी महाराजांचा शिवकडू, बाळकडू द्यायला पाहिजे, म्हणून आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे आणि अशा प्रकारे आम्ही प्रयत्न केलेला आहे। या उपक्रमासाठी आमच्या मंडळात सर्व कार्यकर्ते होते। त्याचप्रमाणे हा देखावा आम्ही उभारला, तो आमच्या मंडळातील सदस्य, आमचे कार्यकर्ते सुनील कंपूर, त्याचप्रमाणे पंकज जाधव यांनी अहोरात्र मेहनत करून हा देखावा उभा केला आहे। त्यांचं मी मंडळाकडून हार्दिक आभार करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो।